की या बाबतीत शेतकऱ्यांना ही जी रक्कम ही आपण परत कधी देणार आणि अशा रॅकेटच्या बाबतीत शासन काही धोरणात्मक निर्णय घेणार आहेत का? 13 लाख रुपयाची फसवणूक केलेली आहे, ही फक्त रक्कम 13 लाख नाही, यापेक्षा जास्त आहे सभापती. आता आपण काय म्हणताय की ह्याच्यामध्ये बँकमध्ये देणार आहेत, मुळामध्ये मॅक्सिमम पैसे कॅशमध्ये दिलेले आहेत. त्याच्याकडे तर जे काही आपल्याला पाहायला मिळते ते 2-2.5 लाख रुपये दिसतात, त्याच्याकडे गेलेले दिसत नाही आहे. पण त्यांनी कॅशमध्येही काही घेतले आहेत. त्यामुळे आता ही माणसं कशी आहेत, यांच्याकडे काही संपत्ती नाही फारशी, त्याच्यामुळे त्याच्याकडनं विहित पद्धतीनं पैसे कसे काढता येतील आणि यांना कसे देता येतील हा प्रयत्न आपण करू. मुळात आपण बघितलं असेल हा व्यवहार 22ला झाला, आजचा व्यवहार नाही आहे. 2022 मध्ये झाला आणि 25ला येऊन यांनी तक्रार केली. त्यामुळे पोलिसांनी जर तक्रार जर लगेच झाली तर त्याचे अकाउंट फ्रीज करणं किंवा इतर संपत्ती जप्त करणं बऱ्याच गोष्टी करता येतात. 3 वर्षांनी येऊन या लोकांनी 25 मध्ये तक्रार केली, मग पोलिसांनी देखील इतक्या उशिरा तक्रार आल्यामुळे तक्रार बरोबर आहे की नाही, कागदपत्र काय आहेत हे त्याची छानबीन केली. आणि म्हणून हा प्रयत्न आहे की त्याच्याकडनं त्या शेतकऱ्यांचे सगळे उर्वरित पैसे मिळवून द्यावे. आणि दुसरं जे मंत्री महोदयांनी सांगितलं की आपण ऑलरेडी हा निर्णय घेतलेला आहे की सिपेन बेरारच्या अंतर्गत जेवढ्या वर्ग 2च्या जमिनी आहेत या सगळ्या वर्ग 1च्या करण्याचा कायदेशीर निर्णय आपण घेतलेला आहे. त्यामुळे अशा प्रकारे त्यांची का फसवणूक झाली हे देखील आपल्याला तपासावं लागेल, त्याच्याही सूचना मी दिलेल्या आहेत. कारण आपण बघितलं असेल तर जवळपास काही जिल्ह्यांमध्ये भंडारा असेल, गोंदिया असेल, या जिल्ह्यांमध्ये तर आपण जवळपास प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी जाऊन 7-12 दिला, वर्ग 2ची जमीन वर्ग 1 करून त्यांच्या घरी जाऊन दिला. मग नागपूर जिल्ह्यातही ते केलं आपण, तरी यांना तो 7-12 का मिळाला नाही आणि यांना वर्ग 2ची जमीन वर्ग 1 मध्ये करण्याकरता का अप्लाय करावं लागलं किंवा अशी फसवणूक का झाली हे देखील पाहण्यात येईल. पण भविष्यात हे याकरता घडणार नाही की ऑलरेडी आता वर्ग 2ची जमीन वर्ग 1 मध्ये करण्याकरता कुठलीही ऍप्लिकेशन करावी लागत नाही. सिपेन बेरारच्या म्हणजे जिथे जुनं सिपेन बेरारचा कायदा होता त्या सगळ्या क्षेत्रात सरकारनेच ही जमीन वर्ग 1ची करायची आणि त्यांना द्यायची.